आपणा सर्वांचं सत्यम संकुलामध्ये स्वागत आहे. उदात्त हेतूसाठी, उच्चतर यत्नांसाठी, विनम्र ज्ञानासाठी गेल्या 2 दशकांपासून कार्यरत असलेल्या सत्यम संकुलाच्या बहुप्रतीक्षित सुपर 100 या उपक्रमाचा ऑनलाईन प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा पुणे शहरातील दापोडीच्या त्रैलोक्य महाविहाराच्या प्रांगणात पुणे शहराच्या उपमहापौर माननीय सौ सुनीताताई परशुराम वाडेकर यांच्या हस्ते पूजनीय भंतेजी नागघोष महाथेरो यांच्या मंगलदायी उपस्थितीत दिनांक 1 जुलै 2021 रोजी भल्या सकाळी 6 वाजता संपन्न झाला. सुपर 100 या उपक्रमात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या वंचित घटकातील तरुण होतकरू विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे, खास करून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. सोबतच वाढती बेरोजगारी आणि सद्यस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या आजूबाजूस निर्माण झालेली नैराश्यजनक परिस्थिती आणि यातूनच उद्भवलेली तरुणाईमधील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती यास आळा घालण्याचाही प्रयत्न सत्यम संकुल करणार आहे. या सोहळ्याचे अत्युत्कृष्ट सूत्रसंचालन संकुलाचे संचालक आदरणीय आचार्य सुगत शांतय्य यांनी केले. संकुलाचे प्रशिक्षक सुदत्त ओहाळ यांनी तांत्रिक बाबी हाताळल्या. या उद्घाटन सोहळ्यास CID अधिकारी मान्य सत्यम गाडे साहेब, महर्षी कर्वे इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक किरण सुरवसे सर, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत माननीय दीपक मस्के सर, त्रैलोक्य महाविहाराचे ग्रंथपाल व मार्गदर्शक धम्मचारी ज्ञानराजा व धम्मचारी संघभद्र, बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष मान्य डोळस सर व वानखेडे सर, आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक सूर्यवंशी सर व मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे कार्यरत असलेले मान्य ॲडव्होकेट सूरज जाधव सर व इतर मान्यवर आणि अनेक विद्यार्थी व पालकांनी उपस्थिती दर्शवली. संकुलाचा सुपर 100 हा उपक्रम महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवण्यास आपण सर्व सुजाण भारतीयांनी सहकार्य करावे अशी आशा व्यक्त करत आहोत. अशा या सोहळ्याकरता पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीताताई परशुराम वाडेकर, त्यापैकी भंते महादेव, भंते नागघोष, त्याचप्रमाणे प्राध्यापक माझे मित्र किरण सूर्यवंशी, CIDचे अधिकारी सत्यमजी गाडे, धम्ममित्र ज्ञानराजा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं सुरुवातीला मनपूर्वक स्वागत करतो. आणि छत्रपती शिवरायांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एक वैचारिक वारसा आहे. आणि तो वैचारिक वारसा असा आहे की या देशातला प्रत्येक युवक कार्यक्षम झाला पाहिजे. या देशातला प्रत्येक युवक सैनिकीकरण असणारा एक सैनिक या देशाचा, भारताचा असला पाहिजे. आणि मला असं वाटतं या अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. जसं की छत्रपती शिवरायांना प्रामुख्यानं राज्यामध्ये लक्ष कशावरती केंद्रित केलं असेल तर आपल्या सुराज्यामधल्या, स्वराज्यामधल्या नागरिकांवरती, सैनिकांवरती, युवकांवरती. आणि हाच वैचारिक वारसा मला वाटतं आपण पुढे नेत आहोत. आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवरायांचं सैनिकी आरमार असेल, छत्रपती शिवरायांचं गड किल्ले सर करण्यातलं जे चातुर्य असेल, हे जर कशातनं आलं असेल तर सैनिकी प्रशिक्षणातनं आलं. आणि म्हणून तोच दृष्टी कायम ठेवून आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर एकूणच भारतामध्ये, राज्यामध्ये जी स्थिती आहे ती वाढती गुन्हेगारी. आणि वाढती गुन्हेगारी काय आहे तर आजच्या युवकाला योग्य प्रशिक्षण नाही, ज्ञानाचं प्रशिक्षण नाही. ज्ञानाच्या पायवाटेनं आपण त्यांना नेट या संकल्पाची सुरुवात आज ऑनलाईन या ठिकाणी केली जाते. पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीताताई परशुराम वाडेकर या आदरणीय भंते आहेत, नागपूर शहरात धर्ममित्र आहेत. स्वतः सत्यम गाडे यांनी एक ध्यास घेतला आणि आजपर्यंत सत्यम गाडे यांनी घेतलेल्या ध्यासामधनं अनेक युवक युवती या देशाला, या राज्याला लाभलेले आहेत. सैनिक प्रशिक्षणाने परिपूर्ण. त्याचप्रमाणे या प्रशिक्षणातून तयार होत असताना प्रशासकीय पातळीवरती सर्वोत्कृष्ट काम करणारे अधिकारी, जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं रूप आहे. जो प्राशन करेल तो दुर्गुळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून दुर्गुळण्याचं सामर्थ्य कशात येतं
तर तुमच्या मंडळातल्या ताकदीमध्ये, तुमच्या शिक्षणात नाही. अनन्यसाधारण महत्वाचं असं हे काम करण्याकरता म्हणून आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या कार्याला शुभेच्छा सदिच्छा देत असताना आपल्यापैकी प्रत्येक भारतीयाची आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजातल्या प्रत्येक घटकाची एक जबाबदारी आहे. जसं साताऱ्यामध्ये प्रत्येक घरामध्ये एक युवक किंवा एक युवती ही सैनिकी प्रशिक्षण घेतलेली असते आणि आज या देशाला तीच गरज आहे. युवकानं युवतीनं सैनिकी प्रशिक्षण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे शैक्षणिक दृष्ट्या ध्येय वेळ असलं पाहिजे. मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटवा म्हणजे काय बाबासाहेबांनी सांगितलं तर या देशामधल्या सर्वोच्च ज्या मोक्याच्या जागा आहेत तिथे तुम्हाला IAS होता येईल, IPS होता येईल, IRS होता येईल, ज्या महत्वाच्या जागा त्या जागेवरती आपण गेलं पाहिजे. त्याकरता म्हणून जे पूर्व प्रशिक्षण असतं त्या पूर्व प्रशिक्षणाची एक नांदी एक सुरुवात या निमित्तानं होती आहे. आणि ही सुरुवात या राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला बळकटी देण्याशिवाय राहणार नाही. एक सक्षम युवक या प्रशिक्षणातून दिला जाईल. आणि बाबासाहेब आंबेडकरांना जसं अभिप्रेत होतं की माझा सैनिक मी निर्माण करेल, समता सैनिक दलाची भानगड आहे नागपूरमध्ये स्थापना झाली. आणि आपण सगळे जाणता की बाबासाहेबांना स्वतःला असं वाटत होतं की आपलं स्वतःचं एक अत्यंत सक्षम दल तयार झालं पाहिजे. या निमित्तानं तो एक वैचारिक वारसा बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवरायांचा आपण पुढे नेत आहोत. आपण सारी छत्रपती शिवरायांची लेकरं आहोत, आपण शाहूंची लेकरं आहोत, बाबासाहेबांची लेकरं आहोत. आणि बहुजन समाज खऱ्या अर्थानं वैचारिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि बलदृष्ट्या सक्षम झाला तर मला असं वाटतं भविष्यामध्ये बहुजन समाजाला त्या ध्येयाने पुढे जायचंय. त्या ध्येयाकडे आपण नक्की जाऊ आणि ते ध्येय पूर्तीकडे नेण्याचं काम सत्यम संकुल करत आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा गाडीचे आपलं मनपूर्वक आम्ही संपूर्ण भारतीयाच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं, या युवकांच्या वतीनं, या माणसांना आतापर्यंत लाखो रुपये स्वतःचे खर्च करून खऱ्या अर्थानं सैनिक तयार केले. ही जबाबदारी समाजातल्या माझ्या प्रत्येक बांधवाची माझ्यासाठी आहे की हे संकुल तर चाललं पाहिजेच, परंतु देशाला अत्यंत चांगले प्रशिक्षित युवा मिळाले पाहिजेत. याकरता मला आणि आपल्या सर्व बहुजन समाजातल्या प्रत्येक बांधवांना जो जो वाटा उचलता येईल तो उचलला पाहिजे. मग तो आर्थिक असेल, अन्य मार्गाने असेल, कारण हे संकुल आपल्यापैकी प्रत्येकाचं आहे. त्यामुळे ही आपल्यापैकी प्रत्येकाची उत्तम गाडीची जबाबदारी नाही. त्या माणसानं आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले, स्वतःच्या घरदाराचा विचार केला नाही, मुलाबाळांचा विचार केला नाही. मग आम्ही समाजातले बांधव म्हणून आमचं एक जबाबदारी आहे की एक काम या राज्यामध्ये, या देशामध्ये, या शहरामध्ये जो उभं राहत असेल तर त्या कामाच्या कार्याच्या मागे उभं राहून ते कार्य काम मोठ्याने पुढे नेण्याकरता जे म्हणून सहकार्य असेल, मग ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, व्यक्तिगत स्वरूपातील असेल, देणगीच्या माध्यमातून असेल, दानाच्या माध्यमातून असेल, तुम्हाला हॉल उपलब्ध करून देता येईल, तुम्हाला जागा उपलब्ध करून देता येईल आणि अनेक बाबी त्यासाठी ज्या ज्या पूरक आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम. किरणजी सुरवसे आपलं मनोरंजन. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकवी, कथाकार, गौतम बुद्ध यांच्या विचारांना अभिवादन करून सर्व ऑनलाईन उपस्थित असलेले माझे वर्गमित्र, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व समाजातील घटक या सर्वांना सप्रेम जय भीम. आदरणीय पुण्याच्या महापौर सुनीताताई परशुराम वाडेकर, बनते नागोर, सत्यम भाडेसाहेब, माझे मित्र दीपक नास्ते, माझे मित्र ज्ञानराजा, बनते सुगत आणि उपस्थित सर्व मान्यवर मित्रांनो, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण आपण त्रैलोक्य विहाराच्या पवित्र विहारातून आणि तथागताच्या विचाराने आपण सुरू करतो. आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते या संकुलाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचणार आहे. या कोरोनाच्या काळामध्ये
खरं तर ऑफलाईन आपल्याला एक मोठा सोहळा करायचा होता, पण परंतु सरकारच्या नियमाचं आपण पालन करणं, कारण भारतीय संविधान आपण पहिल्यांदा आपण पाळलं पाहिजे आणि नंतर दुसऱ्यांना सांगणं ही आपली जबाबदारी. आणि म्हणून संविधानाचं कर्तव्य तुम्हाला जे प्रशिक्षण देणार आहे ते ऑनलाईन यापुढे होईल. जेव्हा हे कोरोनाचं संकट होते तेव्हा ऑफलाईन आपण सगळे एकत्र जमणार आहोत. आणि सर्वांना एक विनंती आहे की या सर्व ऑनलाईन प्रशिक्षण याला सगळ्यांनी जोडलं गेलं पाहिजे. आणि ज्यांना ज्या पद्धतीची मदत करता येईल, ज्यांना पुस्तक देता येईल त्यांनी पुस्तक द्यावं, ज्यांना वही पेन देता येईल त्यांनी वही पेन द्यावं. आणि जेव्हा आपण निवासी सुरू करतो त्यावेळेस ज्यांना धान्य द्यायचं आहे, पैसा द्यायचा आहे, ज्यांना वेळ द्यायचा आहे किंवा ज्ञानाचं मार्गदर्शन करायचं आहे, त्या सगळ्यांचं या संकुलाच्या माध्यमातून स्वागत आहे. आणि आपल्या पाठीशी सर्व समाजातील सर्व घटक, महाराष्ट्रातले आणि देशाबाहेरचे, देशातले सगळेच आपल्या पाठीशी उभे आहेत. कोणत्या ना कोणत्या पद्धतीची मदत आपल्याला देऊ केलेली आहे, देत आहे. त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. या ठिकाणी नगराच्या उपमहापौर अमिताताई वाडेकर या शिबिराचं उद्घाटन झालं असं जाहीर करते आणि आपल्या शुभेच्छा देते. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई या सर्व महाराजांना त्रिवार वंदन करून आज आपण महाविहारामध्ये प्रशिक्षण केंद्र आज आपण सुरुवात करत असताना या कार्यक्रमाला उपस्थित नागभोसजी भंते जी आहेत, तसेच सत्यम गाडे सर आहेत, मस्के सर आहेत, किरण सुरवसे सर आहेत आणि ज्ञान ज्योती, तसेच या सर्व ह्या सत्यम संकुलन च्या उपस्थितीमध्ये सर्व स्टुडंट्स आहेत आणि पालक आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण एक सैनिक भरती या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण आज संपन्न करत असताना तुम्हा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते. सत्यम संकुलन या संस्थेला तुम्ही सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देते की आजपासून हे क्लास सुरू झालेला आहे ऑनलाईन. तर ह्या क्लाससाठी तुम्ही सर्वजण अतिशय आनंदाने आज सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेला आहे. जर ऑफलाईन असता तर आपलं हे कंटिन्यू तुमचं आमच्या समोर संपर्कामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने क्लास सुरू झाला असता. पण असो, आपण ऑनलाईन का होईना हे क्लास 1 तारखेपासून आज सुरू केलेला आहे. प्रत्येकाने ह्याचा लाभ घ्यावं, कारण बहुजन समाज असेल, मागासवर्गीय असेल, या सर्व समाजाला एक सैनिक भरतीची काय उत्सुकता असते आज आपण हे सर्वांना समजून देणार आहोत. आणि आजपासून तुम्ही सर्वजण याचा लाभ घेतात अशी अपेक्षा बाळगते. आणि हे सर्व क्लास आजपासून 6 ते संध्याकाळी 10 पर्यंत क्लास सुरू असणार आहे. आणि ह्या क्लासला जेवढे जॉईंट होतील तेवढे जॉईंट व्हायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपण मन लावून एक भारतीय सैनिक भरतीसाठी कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, कुठला ह्यासाठी उपयोगी पडेल, त्यासाठी सत्यम संकुलन ह्या मार्गाद्वारे तुम्हाला सर्व उपलब्ध भेटतील आणि ते अभ्यास तुम्ही कंटिन्यू करत राहताल अशी मी शुभेच्छा देते. आज उद्घाटन झालं म्हणून मी सर्व स्टुडंटला असं आवाहन करते की आज आपण 6 वाजता उपस्थित
नागोजी भंते आहेत, सत्यम गाडे सर आहेत, मस्के साहेब आहेत आणि किरण सुरोसे आणि ज्ञान ज्योती ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केले असं मी जाहीर करते आणि ते सांगते. जय भीम, जय महाराष्ट्र. त्या ठिकाणी पूज्य बंधू नागवजी ते आशीर्वाद ठिकाणी घेतील. महाकारुण्य कथाले भगवान या देशाला समता स्वातंत्र्य बंधुत्वाचे शिकवण भारतीय राज्यघटनेची संपदा भारतरत्न परमपिता बोधिसत्व आज पोलीस झालेला ऑनलाईन महापौर सुनीताताई वाडकर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुखांनी प्राध्यापक किरण सुरोसे सर, त्याचप्रमाणे महाव्या दापोली येथे सातत्याने कार्यरत असलेल्या श्रद्धा संप्रदायास तथा ब्रह्मचारी ज्ञान प्रसाद उपस्थित आहे. त्याचप्रमाणे श्रद्धा संप्रदायास कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत उत्कृष्टपणे करण्यात श्रद्धा संप्रदायास कार्यक्रमानंतरची नसते ते देखील उपस्थित आहे. या सत्यम संकुलाचे संस्थापक आणि प्रमुख मार्गदर्शक गाडेसाहेब उपस्थित आहे. आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. पोलीस भरती पूर्व कार्यकाळाचा यात उद्देश आहे एक शासकीय अधिकारी निर्माण करणे. त्या शासकीय अधिकाऱ्यांबरोबर निर्माण न करता ते शिलवार धार्मिक सदाचारी नीतिवान अशा प्रकारचा तो बनावा आणि हा देश सुखी व्हावा, संपन्न व्हावा. या देशामध्ये जो काही शासकीय अधिकारी आहे तो नीतिवान जर असेल, सदाचारी असेल, कुठल्याही प्रकारचा तो भ्रष्टाचार करणार आणि जनतेची चांगल्या प्रकारे तो सेवा करेल अशा या चांगल्या उद्देशाने तो पोलीस भरती पूर्व कार्यशाळा तयार केलेली आहे. आणि हा जो काही कार्यक्रम होत आहे की समाजाचा विकास होण्याचा, सर्वांगीण विकास होण्याचा, जे काही या देशातील सुख असेल, दारिद्र्य असेल, ते दारिद्र्यता नष्ट करण्यासाठी आणि चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी, एक चांगल्या प्रकारचा अधिकारी बनण्यासाठी त्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि अशा प्रकारचे चांगलं अधिकारी बनण्यासाठी अशा कार्यशाळेची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे. आणि हे जे काही पोलीस भरती प्रशिक्षण आहे, उत्तम गरीब किंवा अन्य जे काही सर्व जाती धर्मातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि हे सर्व प्रशिक्षण कुठल्याही प्रकारचं फी घेणार, कुठल्याही प्रकारचा मोबदला घेणार, हे विनामूल्य करणार. जेव्हा हे निवासी प्रशिक्षण होणार आहे किंवा जो काही कारण भोजन किंवा जे काही मेंटेनन्स आहे ते सर्व विनामूल्य राहणार. आणि हे जे काही बाकीचे जे काही विनामूल्य किंवा जे काही मेंटेनन्स आहे ते सर्व समाजाच्या दानातूनच हे मेंटेनन्स करण्यात येणार आहे. आणि आजच्या प्रसंगी जे काही विद्यार्थी आणि अधिक विचार या प्रशिक्षणामध्ये आपण सहभागी व्हावा, एक चांगल्या प्रकारचे अधिकारी घडण्यासाठी दानशूर व्यक्तीने देखील
आपली दान पात्रता पूर्ण करू आणि आपण सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा करू. सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करू. आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण, सर्वांना सुख समाधान शांतता लाभो अशा प्रकारची मंगल कामना व्यक्त करू. भगवंताच्या मुखातून निघालेल्या एका असूच गाथेने थोडक्यात माझे दोन शब्द थांबवतो. सभी वजंतु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तरायो सुखीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धिभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार असलेले या संपूर्ण कार्याचे मुख्य मार्गदर्शक असलेले ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना पोलीस भरती व प्रशिक्षण याचा लाभ होणार आहे आणि यातून अनेक विद्यार्थी समाज हितासाठी घडणार आहे असे मार्गदर्शक सत्यम गाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं, सूचना मांडाव्या, त्यांचं मनोगत व्यक्त करावं. हा कायम सतर्क असतो, जागृत असतो, हेच संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देण्याकरता सकाळी पहाटे 6 वाजता हा अचानक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. थोडक्यात काय की ही विद्यार्थ्यांची एक सत्म परीक्षाच होती आणि जे विद्यार्थी आवर्जून या उपक्रमाला उपस्थित आहे अशा सर्वांचं आम्ही स्वागत करतो. आज कथाकथांनी प्रज्वलित केलेल्या चेतनेने आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेने या ठिकाणी उभा आहे. असं म्हटलं जातं की सत्य रक्षते धर्मो विद्या योगेन रक्षते विद्या रक्षते रूपम कुलम वृत्तेन रक्षते. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या धर्माचं रक्षण, आपल्या आचरणाचं रक्षण हे सत्य अनुकरणानं होत असतं. आपल्या विद्येचं, आपल्या ज्ञानाचं रक्षण हे सातत्यानं केलं जाणाऱ्या अभ्यासानं होत असतं. आपल्या रूपाचं, आपल्या व्यवहाराचं रक्षण हे वारंवार केले जाणाऱ्या स्वच्छतेने होत असतं. जसं एखादं घर सुंदर ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो, हाच संकुलाचा ध्यास आहे. त्याचप्रमाणे आपल्या म्हणजे मनुष्यगणाला असलेल्या चित्तामुळं, वृत्तीमुळं त्याच्या कुटुंबाचं रक्षण होत असतं. अशा प्रकारे थोडक्यात मला 2 शब्द हेच सांगायचे होते की या संकुलाद्वारे आपल्याला या उद्धव मानवजातीकरता जी ज्ञान चळवळ उभी करायची आहे, या ज्ञान चळवळीतून आपल्याला विकार नष्ट, या समाजातील विकार नष्ट करायचे आहेत, विचार नष्ट करायचे नाही. तर विकारमुक्त समाज निर्मिती करण्याकरता हा उपक्रम खऱ्या अर्थानं राबवला जाणार आहे. यामधून असे शिलेदार की जे या उभ्या महाराष्ट्राचे, उभ्या राष्ट्राचं, भारताचं रक्षण करतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझं मनोगत. शिवाय वेळोवेळी ह्या गुगल मीट लिंकद्वारे पुन्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे, जेणेकरून ही कोरोनाची जी महामारीची पार्श्वभूमी आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांना घरी राहून अभ्यास करता येईल, हा त्या पाठीमागचा हेतू असून सदर परिस्थिती ही शिथिल होताच यामधून जे सिलेक्टिव्ह विद्यार्थी आहेत अशा 100 विद्यार्थ्यांचं ऑफलाईन लेक्चर सुरू होणार आहे. तरी जे विद्यार्थी सातत्यानं या सराव शिबिरात उपलब्ध राहतील अशाच विद्यार्थ्यांची यामधून निवड करण्यात येणार आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद सर. या ठिकाणी क्रीडा प्रमुख सूर्यवंशी सर देखील उपस्थित झालेले आहेत. अभिमन्यू सूर्यवंशी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी
विद्यार्थ्यांना क्रीडाबद्दल आणि फिजिकल बद्दल या ठिकाणी थोडक्यात सूचना कराव्या. आमच्या अकॅडमी असं मुलांना पैसे भरून ट्रेनिंग घ्यावं, पण सरांच्या माध्यमातून आज सर्व मोफत ट्रेनिंग घेत आहोत. आणि विशेष म्हणजे सरांचा जो अनुभव आहे त्या अनुभवावर आत्तापर्यंत म्हणजे शासकीय खात्यामध्ये भरती झालेली आहे. तसेच सरांसोबत स्पोर्ट्सची टीम म्हणून संजय कांबळे सर झाला किंवा मी स्वतः झालो. मी पुणे विद्यापीठाच्या बॉक्सिंग टीमवर आहे. स्वतः मी बॉक्सिंग 15 वर्ष बॉक्सिंग कोच म्हणून 15 वर्ष टीमसोबत आहे आणि पुणे जिल्हा बॉक्सिंग समितीमध्ये सहसचिव आहे. आणि बाकीचे आतापर्यंत जो माझा अनुभव आहे की गेले 15 ते 20 वर्ष आले माझ्याकडे ते 300-400 मुलं माझ्याकडे म्हणजे शासकीय जॉबमध्ये आहेत. तर फिजिकलसाठी सर सोबत असल्यामुळं फिजिकलचा लोड हा आमचा कमी झालेला आहे. कारण आता भरतीमध्ये काही चेंजेस झालेले आहेत. पूर्वी फिजिकल होते, आता फिजिकल पहिले रिटर्न होणारे फिजिकल आणि त्याच्यामध्ये नियमावली कमी झाले. पहिले 100 मार्क असायचे, आता 50 मार्कांचं फिजिकल होते त्यामध्ये झाले. तर त्याच्यामध्ये बाकीचा इव्हेंट कमी झालेला आहे, तर त्याच्यामध्ये कव्हर करायला वेळ लागणार नाही. कारण माझ्यासोबत संजय कांबळे सर राष्ट्रीय हे धावपटू रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळं माझ्याकडे 5-6 लोकांची टीम आहे. त्यानुसार मुलांना वेगवेगळे म्हणजे गोळा फेक झालं किंवा लॉंग जम्प झालं, पुलअप झालं. आमच्या पुणे विद्यापीठाची जी आमची टीम आहे त्याच्यामध्ये सर्व म्हणजे इंटरनॅशनल नॅशनल जे काही आहेत प्लेयर ते ऑलिम्पियन आहे किंवा इंटरनॅशनल आहे अशा मुलांना किंवा असे मार्गदर्शक आहेत. आपण त्या सरावाच्या दरम्यान आपण त्यांना एक व्हिजिट म्हणून आपण बोलवणार आहोत आणि मुलांना एक मोटिवेशन करण्यासाठी असं वेगवेगळे की जे हे प्रमुख वक्ते आहेत की त्यांनी 100 मीटरवर त्यांना 2 शब्द त्यांना सांगितलं पाहिजे किंवा बाकीचे जे इव्हेंटवर सगळ्यांना असं मोटिवेट करण्यासाठी असं प्रयत्न असणार आहे. आणि सरांनी हे सत्यम संकुलच्या माध्यमातून जे हा उपक्रम चालू केलेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये भरपूर म्हणजे साताऱ्यामध्ये भरपूर अकॅडमी आहेत पण सरांसारखं काम करत नाहीत. त्यांनी फक्त पैसा कमवणे हाच त्यांचा उद्देश आहे. आता मी स्वतः राजा अकॅडमीला मी साताऱ्यामध्ये होतो. 6 महिने मी त्यामध्ये ट्रेनिंगला मी फिजिकल सुद्धा होतो. तिथलं खाणं पाहिलं तुम्ही जेवण काय देतात मुलांना सकाळी उठवणं 4 वाजता उठवणं त्यांना डाएट काय असलं पाहिजे, उच्च कणं काय असलं पाहिजे, आहार काय असलं पाहिजे त्याच्यावर काही लक्ष देत नाही. पण आपण जो आता सुरुवात करतोय ह्याच्यामध्ये मुलांच्या जेवणावर म्हणजे मुलांचं डाएट काय असलं पाहिजे. कारण आपण त्याच्याकडून वर्कआउट करून घेणार आहोत तर त्याला त्या गोष्टी खायला सुद्धा देणार आहे तर ते रिकवर होईल. कारण सरांशी चर्चा केली, संजय कांबळे सर होतो, आम्ही दोघांनी चर्चा केली की जेवढं ग्राउंडमध्ये मुलांचं तुमचं मोटिवेशन आहे तेवढं आपण त्याला आउटगोईंग झालेलं ते इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. त्यासाठी मग जे मुलं कष्ट करतायत जी एनर्जी लॉस झालेली आहे ती रिकव्हरी झाली पाहिजे. त्यासाठी मुलांना रोज सकाळचं दुपारचं आणि संध्याकाळचं ह्या डाएटमध्ये जे आम्ही प्लॅन केलेला आहे सरांशी आम्ही चर्चा करून सरांना दिलेला आहे डाएट प्लॅन. ह्याच्या पुढं आता अकॅडमीची पुण्यात ताफेची सुरुवात झालेली आहे. ह्याच्या पुढं पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये सत्यम संकुल या माध्यमातून अकॅडमी चालू होती आणि ह्याच्यातून निश्चितच जास्तीत जास्त मुलं शासकीय भरती होऊन आपल्या सत्यम संकुलचं नाव आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल करतील अशीच मी शुभेच्छा सरांना आजच्या कार्यक्रमात येऊन थांबतो देतो. धन्यवाद सर. आताच या ठिकाणी उपस्थित झालेले पानखेडे सर जे पिंपरी चिंचवड येथून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपल्या या उपक्रमासाठी शुभेच्छा द्या. त्यामध्ये 120 विद्यार्थी त्यामध्ये होते आणि जवळजवळ 20 तास ती मीटिंग चालली आणि 120 विद्यार्थी कन्व्हिन्स झाले की खरंच गाडे सरांनी हे जे काही सत्यम संकुल चालू केलेलं आहे याच्यातून निश्चितच आम्हाला फायदा होईल. आणि त्यांच्या अपेक्षा होत्या की गाडे सरांनी पुन्हा पुन्हा आमच्याकडे यावं. परंतु हे लॉकडाऊन आणि हा कोरोनाचा पिरियड असल्यामुळे विहार बंद करावे लागले आणि त्याच्यामुळे आमचे कार्यक्रम होऊ शकले नाही. गाडे सरांची मला नेहमी फोन येतात की काय करायचं नेमकं.
आणि विहार बंद असल्यामुळे काही करता येत नव्हतं. तरी आमचे भाऊसाहेब डोळस इथे आलेले आहेत. इलाडीनगरमध्ये धम्मनिनाथ बुद्ध विहार मोठं जो आहे तो आम्ही चर्चा केलेली आहे. तर आपण म्हणलं त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो, कारण ते काही रोडला नाही आहे, त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि विद्यार्थी भरपूर आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांनी भरपूर टाकून दिलेले आणि आपण त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा की सत्यम संकुल काय आहे हे जाणून घेण्याची फार इच्छा आहे. कारण की शाहूनगरच्या विहारामध्ये जे 120 विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी त्या ठिकाणी प्रचार पण केलेला आहे की बाबा याची गरज आहे आम्हाला आज. आणि विद्यार्थ्यांना जर अशा पद्धतीनं प्रशिक्षण मिळालं तर त्या माध्यमातून आपले जास्तीत जास्त विद्यार्थी म्हणजे प्रशासनामध्ये कसे जातील, पोलीस भरतीमध्ये कसे जातील, तर अशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की हे खूप छान काम आहे. मला गाडे सर नेहमी वेगवेगळे कार्यक्रमाचे व्हिडिओज पाठवतात, मी ते आवर्जून बघतो. आणि आताच आमची पिंपरी चिंचवड मध्ये बौद्ध समाज विकास महासंघ आहे, म्हणजे 63 विहाराचा एक महासंघ असंच आम्ही काय केलेलं आहे. तर त्यांच्या पदाधिकाऱ्यासोबत आता भंतीजी आणि गाडे सर आले होते आणि आमची संत तुकाराम नगरच्या विहारात एक चांगली मिटिंग झाली आणि सगळ्यांनी खूपच हे आपल्याला गरज आहे असं त्या विद्यार्थ्यांसाठी की याच्याशिवाय पर्यायच नाही दुसरा. तर आम्ही सगळे म्हणजे जवळपास त्या संबंधानं आमचे एक मत झालेलं आहे की आपण हे कार्यक्रम आपल्याला राबवायचे कुठल्या वगैरे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांतून आपल्याला अधिकारी ठरवायचे आणि एक समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणायचा. तर या संबंधानं आम्ही महासंघ सगळे तयार आहोत. महासंघाच्या पूर्ण शुभेच्छा आहेत आणि मी सत्यम संकुल गणपतींच्या कार्याला आणि आमच्या विहाराच्या लोकांनी ठरवलं की आपल्याला वाडी बोलायला जायचंच आहे आणि ठरवली ती गाडी की आम्ही एकदा ते का होईना तिथे येऊ आणि ते बघू. तर ते त्या निमित्तानं आम्ही तसं प्लॅनिंग करतो. तर माझ्या संपूर्ण त्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद वानखेडे सर. आता आपण समारोपाकडे या ठिकाणी आलेलो आहोत. तर ब्रह्मचारी ज्ञानराजाजी यांना विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख मार्गदर्शक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान मंदिर लायब्ररीचे प्रमुख लायब्ररीयन आणि बौद्ध धर्माचे गाडे अभ्यासक आणि बौद्ध धर्माचे प्रचारक अशा प्रकारचे ब्रह्मचारी ज्ञानराजाजी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन देखील करावं आणि आभार देखील प्रदर्शित करावं. धन्यवाद. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आनंद का? कारण ही सगळी जी टीम आहे ही टीम अतिशय डेडिकेटेड आहे आणि भविष्यात येणारी जी पिढी आहे त्या पिढीला एक चांगल्या प्रकारचा आकार देणे म्हणजे अर्थातच बाबासाहेबांच्या अपेक्षित विचारानं नागरिक घडवणं यासाठी ही सगळी टीम धडपडत आहे. आणि याच्यामध्ये खूप जे भूषण आहे आपल्या सर्वांसाठी ते भूषण म्हणजे आदरणीय पूजनीय बंदे महादेव नागघोष. हे रात्री 1 वाजेपर्यंत झाले, सगळ्यांना फोन करत राहिले की आपल्याला सकाळी उद्घाटन करायचं आणि पहाटे 4ला उठले. म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराचा एक नागरिक कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय बंदे नागघोष आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने या पुण्यामध्ये खूप जे लोक बाबासाहेबांच्या विचाराने पुढे येण्यासाठी काम करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या पाठीशी भक्कम राहण्याचे जे काही काम आहे, प्रेरणास्थान आहे ते आदरणीय बंदे नागघोष आहे. आणि त्यामुळं मला फार आनंद झाला की त्यांनी कार्य हाती घेतलं की ते सक्सेस होत असतं. आणि सत्यम गाडे सरांचं एक वैशिष्ट्य आहे की ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली होईल त्या ठिकाणी ते पोलीस प्रशिक्षक करून विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना पोलीस बनायचे त्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असणारे गाईड सर आहेत. त्या लॉकडाऊन मध्ये 6 वर्ष झाले सर फक्त जेवायला झोपायला घरी असतात सर. त्यांची ड्युटी संपली की संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत मी वर्षभर त्यांना पाहत आहे. आणि त्यांच्यासोबत आदरणीय सोबत शांती सर आहे. जी 2 जोडी आहे ना ते 6 वर्ष यांनी दुसरा उपक्रम घेतला. मुलांना फक्त प्रशिक्षण देण्यासाठी जे मुलं मोटिवेटेड आहेत, एक्सपिरियन्स स्टुडंट आहेत की आपल्याला काहीतरी वेगळं बनायचे आणि त्या वेगळं बनण्यासाठी ध्यास या दोघांनी घेतलेला आहे तो कार्यरत आहे. आज ताब्यात काढले
मला आज समजलं ते हे तिकडे भोसरीच्या विहारात गेलेत, संत तुकाराम नगरच्या विहारात गेलेत, पंच आपल्या पिंपरी चिंचवडच्या विहारात, म्हणजे यांचं मिशन बघा सारखं चालूच आहे. सुरुवात केली, या दोघांनी सुरुवात केली आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये गेल्या वर्षी. त्या ठिकाणी 40 विद्यार्थ्यांना 3 महिने त्यांनी प्रशिक्षित केले. मोफत केवळ मोफत प्रशिक्षण नाही केलं ताई, तर या दोघांनी ज्या मुलं येत होती ना, गरीब विद्यार्थी, त्या सगळ्यांना पुस्तकाचा संच त्यांनी फुकट दिलेला. माझे एक मित्र प्रकाश डोळस आहेत भोसरीचे, सर म्हटले की खूप गरीब मुलं आहेत, त्यांना तुम्ही पुस्तकासाठी दान दिलं, तर त्यांनी पुस्तकांसाठी दान दिलेले. जे काही कमी करत होते त्यांनी ते उपलब्ध करून, म्हणजे मुलांसाठी जे काही चांगल्या प्रकारचं फिजिकल ट्रेनिंगचं जे काही आवश्यक असेल, चांगले शिक्षक ते गोळा करतात, मुलांना पुस्तकं पाहिजे ते पुस्तकं गोळा करतात, मुलांना ऑनलाईन काही सुविधा आता लॉकडाऊन, म्हणजे जे जे मुलांना आवश्यक आहे ते करण्यासाठी एक प्रयत्न करत आहे. तद्वतच आमच्यासाठी जी टीम आहे, या टीमचंही सहकार्य घेत आहे. इथे पण सरांनी जवळपास 4 वेळेस या ठिकाणी सरांनी मुलांना मार्गदर्शन केलेले पोलीस. आणि याच्यातून मला लक्षात येते की बाबासाहेबांचं एक भाषण आहे, रत्नागिरीला बाबासाहेबांनी 10वीच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण दिलेले दापोली या ठिकाणी. बाबासाहेब म्हणतात 1940 साली बाबासाहेब म्हणतात की आपल्याला मानाच्या आणि मोक्याच्या जागा मिळवायच्या, आणि ते वाक्य मला पण जरा थोडंसं प्रेरणा देऊन गेलं की बाबासाहेब म्हणतात की खरोखरच मानाच्या मोक्याच्या जर जागा मिळवल्या तर आपण काय करू शकतो, की जे तळागाळातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम करू शकतो. आणि बाबासाहेब मद्रासला 1945 साली म्हणतात की आपल्याला शासनकर्ती जमात बनायची. म्हणजे बाबासाहेब काय म्हणतात की सचिवालय आपल्या ताब्यात असलं पाहिजे आणि संसद आपल्या ताब्यात असली पाहिजे. आणि ती संसद ताब्यात होण्यासाठी या ठिकाणी आदरणीय सुनीताताई वाडेकर आहेत, त्यांना आपण शुभेच्छा देऊ की संसदेमध्ये गेल्या पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे. आणि गाडे सरांनी जे प्रयत्न सुरू केलेले की सचिवालयामध्ये आपले जे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्याला सचिवालयामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करायचे. आम्ही सगळी तुमच्या सोबत आहोत. पोलीस ट्रेनिंग फक्त एक थोडंसं नॉमिनल आहे, खरं आपलं टार्गेट सचिवालयात जायचं, खरं आपलं टार्गेट संसदेमध्ये जाण्यासाठी. आणि बाबासाहेब तिसरी गोष्ट म्हणतात, जर तुम्हाला सचिवालयात जाता आलं नाही, तुम्हाला संसदेत जाता नाही आलं, तर आपण आदरणीय भुमतेसारखं आपल्याला गुरु बनायचं. या 3 गोष्टीसाठी बाबासाहेब प्रयत्न करायला सांगतात. म्हणून विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं, जरी तुम्हाला IAS ऑफिसर नाही बनता आलं, IPS नाही बनता आलं, किंवा तुम्हाला IRS नाही बनता आलं, किंवा ज्या काही भारतीय सर्व्हिसेस आहेत त्या बनता नाही आलं, तर तुम्ही प्रयत्न करायचा संसदेत जाण्याचा. संसदेत जाण्यासाठी तुम्हाला यश नाही आलं तर तुम्ही बंदिशीसारखं आदर्श म्हणजे एक प्रशिक्षक जो काय असतो बघा, मी सुरुवातीला सांगितलं रात्री 1 वाजेपर्यंत जागे, पहाटे 4 ला. सगळ्यात मोठं जर स्थान असेल ना, धम्मपदातील एक गाथा आहे, पथव्या रज्जेन सद्गस्स गमनेन वा सर्व लोकाधिपती पच्चेन श्रोतापत्ती बरोबर. म्हणजे एखादा व्यक्ती पृथ्वीवरील राजा असेल, एखादा व्यक्ती स्वर्गाचं सुख उपभोगत असेल, सर्व लोकाधिपती पच्चेन अनेक लोकांचा मोठा नायक असेल सुनीताताईचे, परंतु या 3 लोकांपेक्षा श्रोतापन्न व्यक्ती हा सगळ्यात श्रेष्ठ असतो. आणि ते श्रोतापन्न म्हणजे आपल्या समोर आदरणीय भुमते नागघोष आहे. आणि यासाठी बाबासाहेब आपल्याला प्रयत्न करायला सांगतात. तो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप प्रयत्न करायचे. या संकुल जे आहे, संकुलची जी संकल्पना मांडलेली आहे, संकुल असं आहे की आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला घरची ओढ लागते, कारण घरात आपल्याला सुरक्षितता असते, प्रेम असतं, आपल्याला आपलं तिथं स्वातंत्र्य जपलं जातं. अशा पद्धतीने संकुलची संकल्पना सत्यम गाडे सरांनी ही संकल्पना या त्यांची आहे. आणि त्या पद्धतीने हे आपलं कुटुंब आहे, हे आपलं घर आहे, हे सगळे जे लोक आहेत ते कुटुंबाप्रमाणे आपल्याशी व्यवहार करणार आहेत. जसे आई वडील 24 तास आपल्यासाठी राबतात, तशा पद्धतीने हे संकुलाची निगडीत जे जे लोक आहेत ते तुमच्या सगळ्या सुविधासाठी, तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तुमचं सगळं सक्सेस मिळवण्यासाठी ही संकुलची टीम तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत आहे. ते विद्यार्थ्यांनो, तुम्ही जास्तीत जास्त तन मन धन लावून या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचे. सगळ्यांचे प्रयत्न अतिशय प्रामाणिक आहेत, अतिशय स्वच्छ त्यांचा हेतू आहे.
आणि अतिशय उदात्त त्यांचा हेतू आहे. त्यामुळं या उदात्त हेतूसाठी म्हणून ही सगळी टीम त्यांच्यासोबत जोडलेली आहे. प्राध्यापक किरण सुरवशे सर आहेत, म्हणून विद्यापीठामध्ये ते विभाग प्रमुख आहेत. तद्वतच दीपक म्हस्के सर आहेत. दीपक म्हस्के सर बाबासाहेबांचा विचार घेऊन ज्या ज्या ठिकाणी त्यांना मेसेज मिळेल त्या त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सर्वांच्या पाठीशी असतात. ते जे सगळे सुदत्त पोवाळ सर आहेत, पोवाळ सरांनी पण पोलीस ट्रेनिंगचं दत्ता जाधवचं एक ऑफिस आहे विश्रांतवाडी, त्या ठिकाणी त्यांनी महिनाभर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे मोफत, नाही का. तर अशी सगळी जी काही टीम आहे ती अतिशय समर्पित टीम आहे आणि या टीमच्या माध्यमातून तुम्ही फक्त चिटकून राहा. म्हणजे जो विद्यार्थी चिकाटीने अभ्यास करत राहील, चिकाटीने बघा, चिकाटी असा गुण आहे की ते सक्सेसकडे घेऊन जातो. म्हणून चिकाटी तुम्ही सोडू नका. ते सगळे चिकाटीनेच प्रयत्न करणारे लोक आहेत. मला फार काय सांगायची गरज नाही आहे. तद्वतच सत्यम सरांची एक संकल्पना मी बाकीच्या डीजी साहेबांची जे काही विभाग प्रमुख आहेत त्या सरांशी पण सत्यम गाडे सरांची जी संकल्पना मांडलेली आहे की भारतीचा हा उद्देश आहे की जे जे विद्यार्थी पोलीस ट्रेनिंग घेऊ इच्छितात तर भारतीचा पण हाच उद्देश आहे की विद्यार्थी जर त्या ठिकाणी हजर असेल तर त्याला 1,500 रुपये स्टायपेंड देण्याचं, पुस्तकाचा संच देण्याचं आणि प्रशिक्षण मोफत देण्याचं हा बाकीचा काही माणूस आहे आणि बाकी सोबतच लवकरच टायप होण्याची शक्यता आहे. त्या संदर्भाने जे काही सहकार्य लागेल गाडी सरांना त्यासाठी मी सहकार्य करण्यासाठी तयार आहे. आणि बार्टीने जर हे जर टायप जर झालं सत्यम संकुल आणि बार्टी तर एक मोठं काम मुलांचं जे स्वप्न आहे आणि शासकीय सेवेमध्ये जे जे विद्यार्थी जाऊ इच्छितात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना बार्टीच्या माध्यमातून अगदी पोलीस पासून तर IAS पर्यंत, नाही का, अगदी शिपायापासून तर राष्ट्रपतीपर्यंत आणि साधा कार्यकर्त्यापासून तर पंतप्रधानांपर्यंत जाण्यासाठी ही सगळी व्यवस्था बार्टीच्या माध्यमातून आपण करू शकतो. मी मनपूर्वक आभार मानतो आणि औपचारिक जे काही आभार आहे आदरणीय भक्तीनाथ घोष यांचे मी मनपूर्वक डॉक्टर आंबेडकर तसं पण व्हिडिओ काढतोय मी सेंड करतो यांच्या वतीने मी मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो. सर्वांनी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वतच आदरणीय सुनीताताई वाडेकर पुणे शहराच्या त्या उपमहापौर आहेत. जे जे काही त्यांना स्थान मिळालेलं आहे ते स्थान सावित्रीमाईमुळे मिळालेले आहे. आणि बाबासाहेबांचं एक तुम्ही घटनेमध्ये जर हे केलं, बाबासाहेबांचं घटनेमध्ये प्रिअम्बलमध्ये आहे की डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल पर्सन, व्यक्तीची प्रतिष्ठा कशी असावी. तर ते उपमहापौर, महापौर किंवा जे शासकीय अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना जी काही प्रतिष्ठा आहे, जे काही मान सन्मान आहे, तो मान सन्मान अगदी सामान्य शेवटच्या माणसाला सुद्धा मिळाला पाहिजे हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. म्हणजे ज्या फॅसिलिटी सुविधा अधिकारी पुढाऱ्यांना आहेत त्या फॅसिलिटी सुविधा वर हुजरेगिरी खाली दादागिरी, वर होकार खाली नकार, वरच्यांचं पोषण खालच्यांचं शोषण, ही जी काही विषमतावादी व्यवस्था आहे ही विषमतावादी व्यवस्था काही आपल्याला तुमच्या माध्यमातून आपल्याला समतामूलक आणि शोषणमुक्त समाज व्यवस्था आपल्याला निर्माण करायची. त्यासाठी मी तुम्हाला ही डिग्निटीचं जे काही सांगितले प्रतिष्ठा जपणं, तर प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा जपली पाहिजे. आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिलेला आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी सर्वांचंच मी मनपूर्वक आभार करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. त्या ठिकाणी मुख्यमंत्री नागोष यांना विनंती करतो की त्यांनी आशीर्वाद द्यावा. नत्थी मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं येन सत्यवचेन बुद्धो मे जयमंगलं. नत्थी मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं येन सत्यवचेन बुद्धो मे जयमंगलं. नत्थी मे शरणं गयं संघो मे शरणं वरं येन सत्यवचेन बुद्धो मे जयमंगलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु
जय भीम. अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांना सर्वांना योग्य वेळी सूचना मिळतील आणि जे काही 300 ते 400 विद्यार्थ्यांची नोंद झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना कनेक्ट करून हे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू होईल. यूट्यूब चॅनल सत्यम संकुलच्या यूट्यूब चॅनलवरून आणि फेसबुकवरून अनेक ठिकाणी हे प्रशिक्षण ऑनलाईन सुरू आहे. वेळोवेळी सूचना आपल्याला मिळतील. सर्वांचे आभार. सर्वांचे धन्यवाद.